तर गूळ टाकून बनवलेल्या मूग डाळीच्या शिऱ्याची रेसिपी तुम्हाला बघायची होती, पण त्याच्या अगोदर इथे सायंकाळचा चहा चालू होता आणि त्याच्यानंतर आमच्या दोघांचं इथे चालू होतं की कोण व्हिडिओ बेटर शूट करतं हे त्यांना बघायचं होतं। एक व्हिडिओची क्लिप त्यांनी घेतली माझी आणि मग मी त्यांची घेतली। तर कधीही त्यांना स्वतःच चांगलं वाटत असतं कुणीही असो। तर इथे मूग डाळीच्या शिऱ्यासाठी मी 1 वाटी मूग डाळ भिजत घातलेली होती, 2-3 तास भिजत घालायचं आणि मिक्सरमध्ये एकदम त्याला फाईन पेस्ट करून घ्यायची, त्याची एकदम बारीक स्मूथ झाली पाहिजे। तर कढईचा विषय थोडासा बाजूला ठेवून आपण रेसिपीकडे लक्ष देऊया, कारण की लवकरच मी स्टीलची पण कढई घेणार आहे। अर्धी वाटी इथे मी तूप टाकलंय कढईमध्ये आणि ती मूग डाळीची पेस्ट याच्यात टाकून घ्यायची। जोपर्यंत याच्यातलं पाणी निघून जात नाही तोपर्यंत याला चांगलं भाजत राहायचंय। थोडंसं भाजताना परेशानी होती, कढईला चिटकती ती डाळ, पण एका स्टेपला भाजल्याच्या नंतर ते सगळं ड्राय पण होतं। तर इथे 1 वाटी गूळ घेतलाय पातेल्यात, 2 कप पाणी टाकले आणि त्याला पातळ करून घेतलंय। आता भाजलेल्या डाळीमध्ये आपल्याला हे सगळं पातळ केलेलं गूळ याच्यात टाकून घ्यायचं आहे, मिक्स करत राहायचं घट्ट होईपर्यंत। थोडेसे ड्रायफ्रुट्स टाकायचे, 1 चमचा परत तूप टाकायचं आणि तूप सुटेपर्यंत याला परतत राहायचं।